आजचा प्रवास निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका घरापर्यंतचा. चहूबाजूने असलेल्या सह्याद्रीच्या या डोंगर रांगा, गर्द झाडी आणि या साऱ्यांच्या कुशीत उंच डोंगरावर विसावलेले छोटेसे टुमदार बसकणीचे हे एकमेव घर. उंच कड्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे घर आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहता क्षणी मनाला याची भुरळ पडावी असाच काहीसा. येथून दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या विस्तीर्ण डोंगर रांगा नजरेस पडतात. त्यांना पाहत असताना नकळत त्या बरेच काही शिकवून जातात असा भास होतो. शांत वातावरण, सर्वत्र पसरलेली कोवळी सूर्यकिरणे, कानावर पडणारा पक्ष्यांचा किलबिलाट, अंगावरून वाहणारा थंडगार वारा, खुल्या आभाळाखाली अशा निसर्गरम्य ठिकाणी निवांत बसून हे सारे अनुभवणे म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत भरलेल्या शाळेसारखेच काहीसे. या डोंगराच्या पण खाली आपली गाडी, प्रचंड मोठा डोंगर आहे. पाऊण तासाची चढाई करून डोंगराच्या कुशीत वसलेलं एक सुंदर घर या ठिकाणी आज आपण पाहण्यासाठी आलोय. वाल राहतात ते इथं पिकवतात हा. ना, ते खाण्यासाठी मी जंगली प्राणी येतात. हे घर जे निसर्गाच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ते बाबा आहेत, यांचं ते घर आहे. येऊ का? आपण आता आतमध्ये घरात येऊन बसलोय. तर बाहेर इतकी थंड हवा आहे, घरात आल्या आल्या एकदम अशी ऊब जाणवली. किती वर्षापासून इथं राहताय असं वरती? वरती आता तुम्हाला तुमचं सगळं स्वयंपाक चुलीवरती चालतो? काय करताय आजी? मसाला हे पाटा वरवंट्यावरती. याचा खाऊन पहा, याची चव वेगळी. आता तुम्हाला इथं शेतीला आता तुम्ही जसं म्हणले रानटी जनावर भरपूर आहेत. मग रानटी जनावरांचा त्रास खूप होत असेल ना शेतीला? सवय जनावरांची लागलेली. हा, तुम्ही इथं राहताय तसं ते फक्त जनावरांमुळे. हा, जनावर डोंगर माथ्यावर अर्ध्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या कच्च्या वाटेवरून पायथ्याच्या फोपसंडी गावातील स्थानिक असलेल्या तान्हाजी दादांसोबत आजचा प्रवास सुरू झाला. ठेवले दादा असं झाडावर? हे ते म्हणजे सुरक्षित राहावरती म्हणून. आता इथं बकऱ्या परत आपले गाय लोक चरायला सोडतात. अच्छा, म्हणजे हे जनावरांसाठीच बनवून ठेवलंय असं? हो, जनावरांसाठी चारा ठेवलेले काही. आणि ते जे काय मला वाटतं ते पेंड आहे ना? नाही, गहू आहे. गव्हाच्या अच्छा, गव्हाचाच पेंड. हा, गव्हाच्या पेंड्या बांधून वरती ठेवल्यात. हा, हा. म्हणजे खालीच राहतात ते, पण मग आता हे शेळ्या सोडल्यानंतर बरोबर. आणि हे गाय हा. ते सोडल्यानंतर खातात म्हणून ते वरती वरच्या बाजूला ठेवले. तोंड पूर्ण नाही म्हणून वरच्या बाजूला ठेवले. आणि मग ते उपनेर आल्यानंतर हा, सगळे लोकांचे गहू एकदम काढून झाले का मग उपनेर आला का 1-2 दिवस इथं थांबणार, मग ते काढून घेणार. हा. मांडणी भारी केली, पण झाडाचाच आधार घेऊन हो, मग त्याच्यावरती. आता आमच्याकडे चारा, जनावरांचा जो वाळलेला चारा ते वरतीच झाडावरती ठेवणार. हा, हा, आणि पावसाच्या अगोदर मग काहीतरी ते थोडं पाऊस मोर आलं का असं, हा, हा, मग ते घरामध्ये किंवा एखाद्या हा, कपारीला ठेवायचं. कपारीला. दादा या ठिकाणी गाईडचे काम उत्तमरित्या करतात. वाटचाल करताना त्यांच्यासोबत केलेल्या गप्पा गोष्टींमधून आसपासच्या परिसराबद्दल त्यांनी छान माहिती दिली. हे काय? ही शिवकालीन टाकी बनवली. म्हणजे हे शिवकालीने पण आता बांधून घेतलंय व्यवस्थित? हो, ते त्यांच्याकडूनच बनवले ना त्याने. हे असे गावामध्ये 9 टाक्या बनवले. इथं बऱ्यापैकी पाझर चालू आहे, त्याच्यामुळे याला पाणी आहे. बाकीचे हे आता आपण किल्ल्याच्या वाटेवरती आहे आणि वाटेवरती हे शिवकाळातलं टाक आहे. तर या टाक्याचं वैशिष्ट्य बघा, आजही या टाक्याला भरपूर पाणी आहे आणि गावातल्या लोकांना ह्या पाण्याचा वापर होतोय. गावात पाण्याचा वापर होतोय ना ह्या अजून पण? हो, इथे जे लोक राहतात ना, ते जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी, जनावरांना, माणसांना पिण्यासाठी बऱ्यापैकी पाणी अजून आहे. साईड ना डोंगराचं जरा चालेल. हा, पाझरतय ना मस्त. सुमारे 350 वर्षांपूर्वीचे शिवकालीन जलव्यवस्थापन पाहून समाधान वाटले. या ऐतिहासिक पाऊल वाटेवरून चालत आम्ही डोंगर जवळ करत होतो. किती वर आहे अजून? मोठा डोंगर चढून आलोय आपण. हा, त्याच्यावर गड आहे ना. साधारण एक पाऊण तास झालं चालतोय. आता
त्या घरापाशी आपण आलोय. निसर्गाच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ते घर आहे. पायथ्याच्या गावातून पाऊण तास चालून आम्ही घराजवळ येऊन पोहोचलो. साधारण एक पाऊण तासाची डोंगर चढाई करून आलोय आपण. डोंगराच्या कुशीत जे ते घर वसलेलं आहे, इतकं निसर्गरम्य वातावरण आहे. आसपासचा परिसर तिथून इतका मन मोहून टाकणारा दिसतो. तर ते घर पाहण्यासाठी साधारण आता पाऊण तासाची चढाई करून हा डोंगर चढून आपण वर आलोय. आणि या डोंगरावरती ते घर आहे. फायनली आता ते घर कसं आहे ते बघूया आपण. थकवा प्रचंड आलाय, पण ते घर पाहता क्षणी हा थकवा निघून जाणार याची शाश्वती 100%. चला. अंगावरची डोंगर चढाई असल्याने थकवा आता प्रचंड जाणवू लागला होता. वर जाऊन मागे नजर करून पाहताच तो थकवा दूर झाला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांचे देखणे रूप नजरेत सामावून घेत गर्द झाडीतून समोर दिसणाऱ्या घराकडे पाहून मन अगदी प्रसन्न झाले. या डोंगराच्या पण खाली आपली गाडी. प्रचंड मोठा डोंगर आहे. पाऊण तासाची चढाई करून डोंगराच्या कुशीत वसलेलं एक सुंदर घर या ठिकाणी आज आपण पाहण्यासाठी आलोय. आणि या घराच्या माथ्यावरच हा कुंजरगड आहे. कुंजरगडावर सुरतेवाली छाप्यानंतर महाराजांचा तब्बल एक 16-17 दिवस मुक्काम होता. इतकं प्रसन्न वातावरण आहे. हा कुंजरगड आणि हे कुंजरगडाच्या पायथ्याला असलेलं हे सुंदर घर. कोण झोपतं बाळा इकडे? झोपतात? अरे वा, मस्त झोप लागत असेल ना निसर्गाच्या कुशीत एकदम. शेती राखण्यासाठी नाही का, हा रात्रीचे वन्य प्राणी राहतात ना, हा हा ते राखण्यासाठी हे आपलं काही वाटाणा, हरभरे, वाल राहतात, ते इथं पिकवतात ना, हा ते खाण्यासाठी मी जंगली प्राणी येतात. बरोबर. तिथे बाहेर त्यांनी ती झोपडी बनवली राखण करण्यासाठी. उंच डोंगरावरील विस्तीर्ण पठारावर असणारे हे एकमेव घर आणि त्याचा प्रचंड विस्तार आता नजरेत सामावत नव्हता. या घराशेजारीच असलेल्या एका बाकावर बसून येथील शांत व थंडगार वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. हा सह्याद्रीचा नजारा. या ठिकाणावरून रानात पण लक्ष ठेवता येते आणि चौफेर सह्याद्री दिसतोय. या घराशेजारी उभ्या केलेल्या या मचाणीवरून आसपासचा परिसर नजरेस आणखीन स्पष्ट दिसत होता. हे सारे अनुभवत आजी आजोबांची भेट घेण्यास घरात गेलो. येऊ का? या आलोय तुमचं घर बघायला. हा ये ना. इतक्या वर डोंगरात कसे राहताय? मग काय करतं, डोंगरातच नाही राहत आहे, आता जनावरांसाठी. जनावरांसाठी. हो, नाही नाही, चालू द्या चालू द्या. चुलीवर मस्त. ही अजून बारकी आहेत म्हणून सोडली नाही. चुलीवरतीच असतो स्वयंपाक. चुलीवर. वा. आपण आता आतमध्ये घरात येऊन बसलोय. तर बाहेर इतकी थंड हवा आहे. घरात आल्या आल्या एकदम अशी ऊब जाणवली. चूल चालू आहे. बाबांनी बसायला मस्त घोंगडं टाकलंय. घोंगड्याचा जो अस्सलपणा आहे तो बसल्या बसल्या आपल्याला जाणवला. आतमध्ये चूल चालू आहे, ऊब आहे, लहान लहान जनावर पण आहेत. ते बाबांशी आता आपण गप्पा गोष्टी करू. समोर आजीने, आजी काय ठेवलं चुलीवर? चहा ठेवलाय बघा. घरात येऊन आपण बसलो पण नाही, त्यांनी चहाची तयारी चालू केली. सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या आपल्या रान माणसांच्या मनाची ही श्रीमंती असते. त्यांना सांगितलं नाही आपण काय नाही की माझ्यासाठी चहा ठेवा किंवा काय. आल्या आल्या आमच्या गप्पा सुरू व्हायच्या आधी आजींनी चुलीवरती चहा चढवलाय. चला आता यांच्याशी गप्पा मारू, चहा घेऊ आणि आसपासचं हे वातावरण कसं आहे हे त्यांच्या शब्दातून जाणून घेऊ. आजींनी आता मस्त चुलीवरती चहा बनवलाय. इकडं सगळ्यांना मस्त पितळीमध्ये आता चहा दिलाय.
आपल्याकडे आम्ही शहरामध्ये कपात पितो, हा हे असं ताटली काय ह्याला काय म्हणणार, पितळी प्लेट, हा त्याच्यात मध्ये चहा पिण्याची मजा ही वेगळीच असते. तुमचं सगळं स्वयंपाक चुलीवरती चालतो. जास्ती करून आता तुम्ही इकडे काय भाकरी वगैरे का आपलं भाकरी केल्या भाकरी कशाचा, ज्वारी, ज्वारीच्या. आता ज्वारी रे भेट. आपल्या बाबांनी बनवलं बरं का ते. हा ते भाकरी काढून दाखवते. बापरे, बाबा मोठे कलाकार आहेत. घर पण तुम्हीच बांधलंय ना? हा, मस्त. हे बांबूच्या ह्याच्यापासून बनवले ना? बांबूच मस्त. चुलीवर बनवलेल्या आजींच्या हातच्या चहाचा आस्वाद घेऊन आजी आजोबांसोबत गप्पा मारण्यास सुरुवात केली. बर बाबा, आता मला एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय हे असं वरती? वरती आता तुम्हाला एक पिढी संपली तसा मी इथं जरा एक पिढी अगोदरची इथं होती तुमची? अच्छा. आता म्हातारा वाढला, मग त्याच्या अगोदर आज नाही आठवत मला, हा हा. पण म्हाताऱ्याची पिढी गेली याच्यात. पण मग पण तुम्ही तसं हे पिढ्याने पिढ्या ह्या गडाच्या पायथ्याला आहे. हा पायथ्याला. आता जी मूर्त आज घडलेली आहे तेवढी फक्त बरोबर. पाहतात आम्ही, तेवढी पाहिलेली आहे. बरोबर. आता तुम्हाला सांगतो, एक बाहेरचा माणूस होता, हा त्याच्या काहीतरी स्वप्नात देव आला का काय झालं ते सांगता येणार नाही. मग त्याच्यानंतर मग शिवराज चालू केली त्यानं. हा. खिशानं शिवरात्र. यावर्षी 10-5 किलो त्यानं फराळाचा बनवा आणला. बरं. त्याची चालू केली. मग ते तरी 5-7 वर्ष झाले. वरती महादेवाचं मंदिर आहे गडावर? अच्छा. मंदिर करायची आता या इथं असं चालत ना, हा हा. त्या इटावर न्यायचं करायची मंदिर. बरं. ते वाहता वाहता ह्या अशी जातात हा. सगळी कामाच्या याच्यामध्ये आता गावकरी केलं सहकार्य, पण एकच खेपाचा काम होता. पण आता हे अशा गुतल्यामुळं हा. म्हणलं आता करणारच आहेत, असा इच्छा आहे आमची. आता हे घराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण तुम्हीच केलं स्वतः? स्वतः नाका. दगडा मातीच आहे ना पूर्ण? हा. आणि वरती हे पत्रे टाकलेत मला वाटतं, शिल्लक पत्र. सिमेंट पत्रे. मग एवढा पत्रे हे डोंगर चढून सगळे डोक्यावर आणले? त्या घरापासून पत्रावर होईल, बापरे. घरापर्यंत पिकअप न आणले, तिथून होईल. अहो आता तरी तो गाडी त्यात आता तुम्हाला होतो गावापासून काही वेळेस तुम्हाला होतं पार इकडे हे खाली आता गड उतरून गेले हा. ना, हे पायथीची गाव आहे, त्या गावावरून मला कोपऱ्यापासून इकडे कोतुळ आमचं गाव तेव्हा सहकार्य ना प्रत्येकाला मदत करीत होते. हो हो हो. काय बा 1,000-500 रुपये जवान द्यायचा, हा. अख्खा गाव मदत करत जाते. इंग्रजी कौल होते ना, हा मग तेव्हा रस्ता बिस्ता नव्हता आमच्या हा गावाला. हा. काय करताय आज? मसाला. मग अजून पण तुमचं हे पाटा वरवंटा चालतंय? हा शहरात मिक्सर असतो, हे पाटा वरवंट्यावरती. मिक्सरचा याचा खाऊन पहा, याची चव वेगळी, मिक्सरची भाजून घ्या कर बा. हे काय कांदा आहे का? कांदा आहे. हा. कांदा मला वाटतं तुम्ही चुलीत भाजून घेता? हा चुलीत भाजलं बा. कांदा खोबरं कांदा खोबरं शेंगदाणे. ही रस्सा भाजीची तयारी आहे मला वाटतं हा, तुमची. हा. कशाची बनवताय? ते काय भजे केलं त्याचा रस बनवायचा. भाज्यांची. तुम्ही मसाला वापरतच नाही कुठला, चटणी वगैरे? नाही वापरतो ना मसाला चटणी टाकायचा. टाकायची आणि मग त्याच्यात हे वाटण. मस्त. एवढं ह्याच्यामुळे वाटायचा हा. आणि ते विकत मसाला पुढे आणल्यात हा ना, हा हा. त्या थोड्या थोड्या घ्यायच्या. ह्याच्यामुळे चव वेगळीच येते आहे ना, वाटणीचा मसाला. आता तुम्ही इकडं शेती वगैरे करता? हा. काय काय करता शेतीत? आता शेती तुम्हाला सांगतो, आता आम्ही पहिले म्हणजे काय काळं साऊ, आपल्या बरी जापाला बारीकच्या बारीक फाटा. शेती करतो आम्ही. वरई आणि घेतलं ते. नाचणी. वरई नाचणी. हा. हा. आणि असं काळं साऊ होतं ते आता करते नाही, पण मग ते करतो आम्ही. काळसावं म्हणजे? असं वरई सारखं कलर काळा राहतो त्याला. सावा बोलायचं त्याला. जवस म्हणतात का ते, का जवस वेगळं? नाही ज्वार आपलं ते आमच्याकडे बगर नाही का, हा हा बघा. ते त्याला वरे म्हणतात आमच्याकडं. बरं. ते पण ते इथं पिकवतात. आणि सावी पहिले पूर्वी सावी ते आता पिकवतात. राहिलं तरी पुढं. आता काय झालंय, जंगली प्राण्यांमुळे हा. त्यांना जंगल तुम्हाला जुनं आणत नाही रे बाहेर. आजार नाही कुठला काय नाही. ताई जर दही जर राहिलं तर मग अशी बाका गुच्यात लागणार असं चवदार धान्य. हा ना. कसदार धान्य होतं ते. ते खूप कसदार धान्य आहे. हो, एकदा खाल्लं तर परत भूक लागत नव्हती. हा. आमच्या गप्पा सुरू असताना आजींची सुरू असलेली कामाची लगबग दिसत होती. पाट्या वरवंट्यावर बारीक होणारे वाटण, ते बारीक होत असताना आजींच्या हातातील बांगड्यांचा होणारा लयबद्ध आवाज कानांवर पडत होता. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या या गोष्टी पाहणे, अनुभवणे खूपच समाधानकारक वाटते.
आता तुम्हाला इथं शेतीला आता तुम्ही जसं म्हणले रानटी जनावर भरपूर आहेत, मग रानटी जनावरांचा त्रास खूप होत असेल ना शेतीला. तर मोर तरी झोपडी बांधली बाहेर ती बांधले ते ना, रात्री कुठे कार बांधला कुठं काही तर मग लगेच काढत आहे ना. असं रोज येतात का कधीतरी? अहो ते रोज का नाही आला दिसता नाही तर निम्या रात्रीला कवा येणार म्हणजे पण मग बॅटरी दिसली आली मग तिकडे फिरत घ्या बरोबर दिसतात ना. हा, जास्ती कुठले आहेत, रानडुकर का बेकर? रानडुकर बॅटरी नाही येते रात्री. हा, ती सांबर सांबर. हो हो हो. ती सांबर आणि डुकर ही दोनच चित्र राहतात. सारे उगाच कवची की त्यात मला असे नाही, हा, नाही तर मग ही दोन नाही ती जनावरं दुखावल्यातच पण आता मग पिकाची नासाडी. नासाडी झालं होतात. असतं. त्यांना डोंगराला दुसरा चाराच नाही ना. चारा आहे पण ते आता शेती मग खायचं ठरलं ना मग भाता फक्त पोटात आली ना हा. लगेच मोडतोड करतात म्हणजे तुकडा लय बेकारात खायला. हा, रानडुकर. हा ते ते तुम्हाला एकदा पाहून गेली ना पाहून जर गेलं तर तिथे मग येणारच फार ते. खा चुक नाही आलं तरी पण ती तून अशी त्यांची परत येत्या तुकडा. मग तुम्ही हाकलून कसं लावता त्यांना? गोफन? काही रात्री आरोळ्या करायच्या किंवा काही काही फटाकडे आलं ते वाजवायचे नाही. हा. आता प्रत्येक टायमाला काहीच भेटत आरोळ्या करायच्या काही डब्बे बिब्बे ठोकायचं आणि निघून जातात, पळून जातात. पळत येत नाही तर मग बोटाला व्हायची जर मॅच पळायला बापरे. असं करायचं. सांबर येत नाही सांबर लय बेकार. तुम्हाला सांगतो पाराशे माल येत ना पार डायरेक्ट खो हा ना. आपण जसं का विळ्यानं कापून घेतोय ना हा हा, तसं direct खरडून पूर्णच खरडून खातात, पूर्ण खोल काय ठेवतच नाही. काहीच ठेवत ते एकदा पिटाळले तरी परत येतात. हा ना. मग सवय झाली. नुकसान भरपूर आहे तुम्हाला मग जर तसं नाही खाल्लं. ना, पण आता जवळ गेला हाती तेवढं आता तिच्या सहज मला म्हणतो आता महिने 30 दिवस जागृत माहिती काय सोपं नाही ना, पण जसे जागेल तसे आपल्या आरोग्य करायच्या. हा ना. बॅटरी जोर जागेत ओलीकडे तिकडे फिरवायची. बरोबर. आता हे 2 दरवाजे ठेवले खालतेला साईडला हा, हा, हा. पयाचा इकडे वरता इकडे बॅटरी फिरवायची. आज दिसलं कुठं तर मग आरोळ्या करायच्या मग ते आपली होत्या साईड निघून जातात. अजून दुसरी कुठली जनावर? जनावर दुसरे नाही काय आता हे बिबटी आता हे सोडलं तिच्यामुळे जरा त्रास आहे पण वर नाही अजून त्रास. बिबटे आहे बघितलंय घराच्या आसपास कधी? एक माग पाहिलं होतं इकडं गायांच्या पाठी लागलं होतं. हा, गायांच्या मागं लागला होता. हा तर मग ते केलं आरोळ्या मागून मग त्या निघाला कसं तरी. मग गायांकडं लक्ष ठेवायला त्यामुळे जास्ती लागतच असेल. हा मग मोकर गाय सोडाय मार्ग जंगल भरपूर आहे ना हा ना. त्याच्यामुळे मग आता ह्याची बारीक बारीक वासरात गायामध्ये. पूर्ण आसपास जंगल परिसरच आहे. हा मग तुम्ही इथं दोघच राहता, तुम्हाला भीती नाही वाटत दोघांना? नाही, आता मावशीच्या कंटाळा मी जर नव्हतं त्या झोपी एकटी राहते. हा, हा बिनधास्त. बापर. गाय मग तुम्हाला जर दवाखाना वगैरे कधी आजारी पडला तर मग दवाखान्याला कुठे जायचं? दवाखान्याला पोहतो. डायरेक्ट खालीच? हा घरा का गेला का मग आता गाड्यात म्हणून नाही तर तुम्हाला आता इथून पायी पायी कोथोळा जायला किलो पण आजारी पडलं तरी हा डोंगर उतरून खाली जाण्याशिवाय पर्यायच नाही, वर गाडी तर येतच नाही. नाही ना आता वर काय येऊ गाडी. म्हणजे आजारी माणूस तुम्ही पडले तरी चालत खाली जायचं, मग तिथनं एसटी किंवा दुसरं काय वाहन. हा तिथून गावापासून पुढे गाड्या येतील. अवघड आहे. आता पावसाळ्यात मला सांगतो आता या कच्चा रस्ता आता तुम्ही आता पाहिलेले. हो हो. आता तो पावसाळ्याचा तो धुवून जाणार मग खाली गाडी खाली तिथूनच काय चालणार इकडे वर गाडी येते नाही. आता तुमचं वय किती असेल साधारण? वर सापडेल. 60च्या आसपास. तसं तुमच्याकडे बघून वाटत नाही, शरीर एसटी काटक आहे एकदम. डोंगरात रोजचं तुमचं गुरांमागं फिरणं वगैरे असल्यामुळे. पहिल्यापासून चांगला कसलेला काम आहे. कसलं? हे आम्ही 2 माणसं आहेत ना. हा. आता तुम्ही कोपरा नाही का हो हो हो. गाव हा कोपरे गाव. कोपऱ्यापासून आम्ही 1 क्विंटल आम्ही पावसाळ्यामध्ये एक कटा आणला. आता एवढी शेती करतो ही सगळी बैलांच आहे. बैलांनीच. हा मेहनत कष्ट भरपूर आहे. या वयात पण अजून तुम्ही एवढी मेहनत घेताय, लय मेहनत. सोपी गोष्ट नाहीये. आणि मग आता गाय किती आहेत एकूण? 30-40? आता ही धरून 300 असतील. हा, मग 25 ते जातात आता ही 5-6 आहेत. दुधावरचे आहेत का सगळी? दुधावरचे असं काय? वर्ष सर सगळे होते आता होती करायच्या 5-6 लिटर खाया होता करायचा. खाली घालायला नाही मिळत डेली? नाही आता सध्या बंद आहे. आता फक्त तुम्हाला दिवाळीपर्यंतच आमच्याकडे राहतोय. हा हा. आणि तिथून चारा वाढलं का मग खाते नाही ना काही मग वरला चारा आहे तोवरच दूध राहते का. दूध राहतं. हा आता गावठ्या घालला तुला 1-2 लिटर दूध जास्त दूध नाही राहिलं राहत. हा. पण मग दूध चांगलं कमी झालं. आता पावसाळ्यात तुम्हाला आता याच्यापर्यंत आता तर दही बी सगळं भेटत होता पण आता काय झालं आता सगळंच बंद झालं आता कारण सीजन संपला. जोर वाला चारा तोच मला दूध काही भरपूर भेटणार सगळं. तुम्हाला दूध भेटेल का दही भेटेल पण मग पावसाळ्यात आलं. हा. सर्व महिन्याच्या पुढे आलं आता दूध बिलकुल नाही. आता नाही तर तुम्हाला तो दही भेटेल ताक भेटेल दूध भेटेल भरपूर तसा काय. बाकी अजून तुमचे काय अनुभव आहेत इथले निसर्गाबद्दल? आसपासचं इतकं मस्त छान वातावरण आहे,
तुम्हाला कसं वाटतं काय इथलं? आता आम्हाला तुम्हाला सांगतो चांगलं वाटतं, हा ना, कारण ते खाली करमतच नाही. करमत नाही बिलकुल. आता इतकी सवय जनावरांची लागलेली, हा, मग बाहेर इकडेच राहतो. तुम्ही इथं राहताय तसं ते फक्त जनावरांमुळे. हा जनावर जनावरांवरती इतकं जीवापाड प्रेम करणारी माणसं हे आता अशी एवढं येड्या काळी इथपर्यंत बाकी जनावर आहेत. हा ना, हा आता याच्या म्हणून राहतात पाच फुल होती, हा 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 आणि तिकडे खालच्या साईडला तिकडे 2-4 राहतात, 4-5. हा. एवढी जागा होत नाही मला आता थोडं. रात्रीची सगळे आतमध्ये असतात, हा सगळं आतमध्ये. बाहेर नाही अजिबात. नाही, बाहेर पाण्यात नाही राहत. मग ह्यांना जनावरांना चारा वगैरे रानचं चरून येतील ते का हा, आपल्या? तेच. आणि पावसाचं मग अशी मेंढ घ्यायचं असं एकाच कोरड्यात, मग बाळा काढायची, मग ती अशी कपारी भरून ठेवायच्या. हा हा. मग पावसाचं पाणी जास्त चालू झालं का मग ते जनावर घालायचं. आता पावसाचं तुम्हाला सांगतो, पाऊस चालू झाला का रानात काहीच राहत नाही खायला. हा, मग तिच्यासाठी मग ही अशी वैरण आता ही घातली जायचं असलं तर मग ती वैरण टाकायची आणि मग न्यायची काहीतरी थोडीशी ठरवून आणायची. अशी जमीन मोकळी राहते नाही, ती काय खाते जापाला सोबत. हे आता पूर्ण सारवून घेता तुम्ही, मग आठवड्याला सारवायचं का कसं? हे हा 2 दिवसात 4 दिवसात कसं होतं उद्गाळलं तर मग ते सारवायला लागत नाही. पण ते आता कसं पाण्याचं जर प्रमाण कमी होता, वाहतूक लांब आहे, त्याच्यामुळे मग कसं पाणी कुठून आणता? आपला खाल्ल्या घरा मग गडावरून डोक्यावरून? बापरे, म्हणजे दररोज आणून ठेवायचं का? प्रत्येक आता वासंत पाणी तर ती खाली जी शिवकालीन विहीर आहे, आम्ही आता येताना बघितली, तिथूनच तुम्ही आणता त्या टाकीवरून? आमच्या घर हा. खाली विहीर आहेत आमच्या हा, हा. विहीर काढले ते विहीरचं पाणी आम्हाला डोक्यावरून एवढ्या वर हा. डोंगरावर. लाईटची व्यवस्था इथं नाहीये, इथं नाही. मग इथं अंधारातच? हा मग त्या एवढं हे दिसतं एवढंच उजेड. अरे बापरे, रात्रीचं अवघड होत असेल ना सगळा अंधार? नाही तसं काय नाही, आता एवढं उजेड एवढं घर उजेडत आहे, काय अडचण नाही. नाही नाही, रात्रीचं? हा रात्रीची माझा बाहेर अंधारच राहणार. आसपास पसरलेला जंगल परिसर, अशा परिसरातील हे एकटेच घर आणि त्यात राहणाऱ्या या आजी आजोबांशी मनसोक्त गप्पा गोष्टी करून येथील निसर्गाबद्दल त्यांचे अनुभव जाणून घेत त्यांचा निरोप घेतला. काय असंच आणलंय मी भेट म्हणून तुम्हाला, पहिल्यांदा भेटायला आलो. राहू दे, निघतो आम्ही. तसं काय नाही, तसं काय म्हणजे आजची झाली का नाही, काय निघून गेलो असतो. हा हा, भेट झाली ते महत्वाचं आहे. कधी वाटलं ड्रायव्हर नाही आता मुक्कामीच येऊ, एकदा हे आलो ना इथंच येऊ. आमच्याकडे टेंट वगैरे सगळे हा. मुक्कामी आलं की संध्याकाळचं गड फिरता येईल, झोपायला इकडंच टेंट मध्ये झोपू. निघताना आजी आजोबांनी जेवणासाठी केलेला आग्रह पाहून नकळत मन भरून आले. आमची बाग खा ना थोडं. नाही नाही, परत नक्की येऊ. चुली दोन गाजतं खा. नाही येऊ, परत येऊ. मी एकटाच आलोय त्यामुळे मला आता परत लांबचा नाही जाय, तसं नाही. दोन गाज खा मग. नाही. तुम्ही बोलताय ते खरंच एकदम मला भरून आलं, पण येऊ परत नक्की. फक्त आमटी उकळू द्या आणि मग खा 2-4 घास. खाली उतरायला अजून पाऊण तास लागल आणि मी एकटाच आहे. मला गाडी आणली का? हा गाडी खाली लावली. जेवण करणारे खाईल. नाही येऊ, परत येऊ. महिन्या दीड महिन्यातच परत येणार आहे आम्ही. येऊ नाही. तुमच्याकडे मुक्कामीच येऊ. परतीच्या प्रवासातील अंतर मोठे असल्याने आजी आजोबांची समजूत काढत पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन त्यांचा निरोप घेतला. तुम्ही आता निघाले रानात, ते काय कोयता बांधलाय? विळा काय गवत वगैरे कापायला? कसं बांधलं ते? हुक आहे का? हुक बनवले ते डावा ना ते खुश. आणि माग मग हे अशी कोयता. side आहे का? हा घरीच बनवले हे? हा घरीच बनवायचं. अरे वा. आणि मग काढायचं झालं की मग काढायचं झालं का इकडून काढायचं. अच्छा डायरेक्ट असं निघत नाही का? हा असंही निघत. निघतोय. चहूबाजूने वेढलेल्या सह्याद्रीच्या या विस्तीर्ण डोंगर रांगा, त्यांच्या कुशीत हजारो फूट उंच कड्यावर वसलेले एकमेव घर व त्यात राहणाऱ्या आजी आजोबांचा जीवन प्रवास आज आपण पाहिला. मनाला आलेला थकवा अशा निसर्गरम्य ठिकाणी येऊन तेथील निसर्ग अनुभवत एकदा तरी दूर करावा असे हे ठिकाण, आणि येथील निसर्गाप्रमाणेच अनुभवावी ती येथील रानमाणसांच्या मनाची श्रीमंती.